वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार उभे आहेत। कार्यकारिणी सदस्यपदासाठी 25 उमेदवार उभे आहेत। आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी 3 पैकी 1 कोण असणार। वंचित बहुजन आघाडी कार्यकारिणी सदस्यपदासाठी 25 उमेदवारांपैकी कोणते 12 उमेदवार निवडून येतील याकडे वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। निवडणुकीची प्रक्रिया चांद्रसैनिक कायस्थ प्रभू समाज कोल्हापूर सर रघुनाथराव व्यंकाजी सबनीस विद्यार्थी वसतिगृह 2993 सी वॉर्ड दसरा चौक कोल्हापूर येथे घेण्यात आला होता। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुलाखत दिल्यात पत्रकार सागर जमणे कुंभोज। निवडणूक व्हायला पाहिजे होती असा आपला अजेंडा असताना श्री प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या पक्षामध्ये संविधान मार्गाने कसं लोकशाही पद्धतीनं कसं निवडणूक घेतली जाते याचे एक ज्वलंत उदाहरण आपण या ठिकाणी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आणि पक्षाच्या राज्य कमिटीवरती जे लोक आपण देणार आहोत ते आपल्या सर्वांच्या सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून लोकांना लोकजागृती करून आपण आपल्या पक्षातील प्रदेशाध्यक्ष आणि राज्य कमिटीतील लोक कशी निवडून झाल्यापर्यंत गेले पाहिजेत तर ते सभासद नोंदणी करून घेऊन त्या सभासदांच्या माध्यमातूनच मतदाराचा हक्क बजावून खऱ्या अर्थानं लोकशाही जी आहे लोकशाही पक्षामध्ये सुद्धा या ठिकाणी अंमलात आणलेली आहे। आज सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा अधिकार दिलेला आहे की त्यानं प्रदेशाध्यक्ष निवडायचं, म्हणजे त्याच्या स्वप्नातला प्रदेशाध्यक्ष कसा असला पाहिजे। आणि प्रदेशाध्यक्ष निवडत असताना बाळासाहेबांनी अत्यंत निष्पक्षपातीपणे ही निवडणूक या ठिकाणी अंमलात आणलेली आहे आणि सर्व अधिकार हे एका सामान्य सभासदाला जो पक्षामध्ये काम करतोय त्याला त्यांनी ते अधिकार दिलेले आहेत। म्हणजे संपूर्ण जे तळागाळातील जे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत उत्साहाने ते मतदान करायला येत आहेत। जवळजवळ इथून चंदगड 170 किलोमीटर आहे। त्या 170 किलोमीटरवरून उत्साहाने ते कार्यकर्ते इथे आलेले आहेत। तसेच सर्व कार्यकर्त्यांची असं भावना झालेली आहे की आता हे जे जसं प्रदेश कार्यकारिणीचे जे निवडणुका जसे झालेले आहेत तसं जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष त्यांची पण निवड ह्याच पद्धतीने व्हावं अशी त्यांची सर्वांची मागणी झालेली आहे। शाहवाडी अध्यक्ष आहे की आज खरोखर बाळासाहेब आंबेडकरांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी जो ह्या तरुणांच्या मध्ये किंवा आपल्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मध्ये जो उत्साह निर्माण केला आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची निवड ही आपल्या सर्वसामान्य जनतेतून आणि कार्यकर्त्यांच्या मतावर हा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निवडला गेला जातो। त्याबद्दल मी शाहवाडी आणि आमच्या असणाऱ्या सर्व टीमच्या वतीनं अति उत्साही आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।